मी सिद्धराम चोपडे, धनगर आंदोलक। मी आज रोजी आम्ही शेखर बंगाळे हे आमचे आंदोलकाच आहेत, परंतु आमच्या शेखर बंगाळावर जो अन्याय झालेला आहे आणि त्यांनी जे काय आजपर्यंत केले ते सर्व समाजासाठी केलेलं आहे, स्वतःच्या हितासाठी केलेलं नसून शेखर बंगाळावर जो झालेला तडीपारची कारवाई त्वरित कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन CP साहेबांना बी आम्ही निवेदन दिलेलं आहे, ती थांबली पाहिजे। आणि एवढं करून जर आमचं नाही ऐकलं तर आम्हाला आता यापुढे शेखर बंगाळाच्या साठी टप्प्याटप्प्याने आम्ही उग्र वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करण्याचा आम्ही आज रोजी निर्णय घेतलेला आहे। आणि जेवढ्या बी काही सोलापूर जिल्ह्यामध्ये समाजाच्या मंडळ आहेत, आमच्या संस्था आहेत, ज्या काय आहेत, सर्वांच्या आम्ही लेटर पॅडवर लेखी स्वरूपात सर्वांचं आम्ही निवेदन मागवणार आहे। आणि त्याचा एकच बंच करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलेक्टर, महासंचालक सर्वांना आम्ही शिष्टमंडळाद्वारे आमच्या धनगर समाज बांधवाच्या हजारोच्या सह्यांचे निवेदन आम्ही देऊन आम्ही एक प्रकारचा आणि एवढा आम्हाला करायला खरं तर भाग पाडू नये की कसा हा जो झालेला षडयंत्र आहे आणि हे त्यात न शोभण्यासारखं आहे। समाज जर जागृत झाला तर उगाच वेगळं स्वरूप यायला नको आहे। त्यामुळं माननीय कलेक्टरांना माझी एक हात जोडून विनंती आहे, CP साहेबांना बी, की ही कारवाई उगीच थांबवावी आणि परत आमच्या शेखर बंगाळ्यांना आहे तसं सामाजिक कार्य करास प्रवृत्त करावं अशी मी आमच्या सर्व धनगर समाजाच्या बांधवाच्या वतीनं मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय मल्हार। तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय? आम्ही मागणी मान्य नाही झालं तर साहेब समाजाच्या सर्व समाजाच्या सह्याचं एक निवेदन तयार करून आम्ही मंडळाचं सगळ्या संस्थेचं आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत जाऊ आणि आमच्या समाजाची ताकद आम्ही दाखवून देऊन शेखर बंगाळाला आम्ही न्याय मिळवून देऊ।